दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आहे आणि भाजपवरती निशाणा साधलाय। महिला आरक्षण विधेयकाच्या आडून भाजपचा डिलिमिटेशनचा डाव होता असा आरोपही रोहित पवारांनी केलाय। 2023लाच महिला आरक्षण विधेयक पास झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं। दरम्यान रोहित पवार यांच्या आरोपांच्या नंतर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पलटवार केला। जनतेनं तुमची पीपीटी फाडण्याचं काम केलंय असं बन म्हणाले। जेव्हा 2024चं लोकसभेचं इलेक्शन चालू होतं तेव्हा त्यांनी काय सांगितलं होतं, 400 पार त्यांना का जावं लागतं, संविधान बदलता यावं म्हणून। मग याच्यामध्ये त्यांनी काय केलंय की त्यांच्या भागामध्ये जिथं त्यांना मतदान मिळू शकतं, एखादा तिथं धर्मवादाचा विषय करू शकतो, एखादं वातावरण पेटवलं, कुठं काय झालं आणि याच्यातच त्यांना एवढे आकडे मिळतील की उद्या संविधान सुद्धा ते बदलू शकतील, असं कुठेतरी प्लॅनिंग भाजप याच्यामध्ये त्या ठिकाणी दिसतंय। असं भलं मोठं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दाखवण्याच्या ऐवजी वास्तव काय आहे ते बघा। महिला आरक्षणाच्या विरोधामध्ये शरद पवार साहेबांच्या पक्षाने भूमिका घेतली, सुप्रियाताई सुळेंच्या पक्षाने भूमिका घेतली, त्याबद्दल तुम्ही काय उत्तर देणार आहात? त्या भूमिकेबद्दल एक पीपीटी महाराष्ट्राला दाखवणार आहात का? आणि दाखवणार नसाल तर आम्ही देखील एक पीपीटी दाखवायची तयारी आहे, तुमची ती ऐकायची तयारी आहे का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।